14वा धडा. गड आला पण सिंह गेला. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातील एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बलकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरटे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहितीच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार असे. मोठा हिम्मतवान गडी, अंगाने धिप्पाट, ताकदीने भारी, बुद्धीने चलाख. शिवरायांवर त्याची आलोट भक्ती होती. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. त्याच्या लग्नाची तयारी 4 दिवसावर येऊन ठेपली होती. तानाजीला वाटले महाराज आणि महासाहेब यांना लग्नाला बोलवावे. शेलार मामांना बरोबर घेऊन तानाजी रायबाचे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे गेले. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकतात तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरी आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. उदयभानने गडावर पक्का बंदोबस्त ठेवला होता. गडाला 2 दरवाजे होते. तानाजीने गडावरती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावले घेऊन कडा चढून गडावर येतो. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावले कडेच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावले कडा चढायला पुढे झाले. कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जातात त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावले दोरावरून भरभर वानरासारखे कडा चढून वर गेले. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यावर चार करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालीचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. दोघांची झुंज सुरू झाली. कोणी हटेना इतक्यात तानाजीची ढाल तुटली. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावले कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप येथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मारा, नाही तर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावल्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थ पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला.
पण सिंहासारखा तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. धन्यवाद.